नमस्कार। आता आपण उपस्थित आहोत विरार पश्चिमेला। येणाऱ्या काही दिवसांमध्ये बहुजन विकास आघाडी आता जसं मैदानात उतरताना पाहायला दिसत आहे, तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये बहुजन विकास आघाडीचे वेगवेगळे कार्यक्रम आपण या परिसरामध्ये पाहणार आहोत। येणाऱ्या काही दिवसांमध्ये 19 जानेवारी रोजी या परिसरामध्ये यशवंत नगरमध्ये सखी सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून पार पडत आहे। भव्य दिव्य अशा उत्साहात महिलांसाठी हा विशेष कार्यक्रम असतो आणि महिलांसाठी या विशेष कार्यक्रमामध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम असतात, लोककलेचे कार्यक्रम असतात, त्याचबरोबर गायन नृत्य यासारख्या स्पर्धा देखील असतात, ज्यामध्ये होम मिनिस्टर ही स्पर्धा याच्यामध्ये महिलांना चांगलं भरघोस बक्षिसं मिळतात। त्याचबरोबर आपण जिथे उभे आहोत या ठिकाणी होणारे विरार रन ही मिनी मॅरेथॉन आहे। मिनी मॅरेथॉन 10 किलोमीटरची असणार आहे। त्याचबरोबर विरार रन गेल्या अनेक वर्षांपासून 10हून अधिक वर्षांपासून सातत्याने पार पडत आलेली आहे। विराट फाउंडेशन, त्याचबरोबर अमेय क्लासिक क्लब आणि बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी यांनी एकत्रित येऊन ही रन जी आहे ती अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। यंदाच्या वर्षी देखील ती होणार आहे 9 फेब्रुवारी रोजी। जाणून घेऊया या रन बद्दल, तसंच सखी सोहळ्याबद्दल माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांचं काय म्हणणं आहे। दादा, येणाऱ्या काळामध्ये आता 2 मोठे कार्यक्रम तुमच्याकडून आयोजित करण्यात येणार आहेत। एक तर आहे विरार रन, तो गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या पार पडतोय। सखी सोहळा तो देखील भारतीताई देशमुख या आस्थानापासून सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे। यंदाच्या वर्षी काय नाविन्यपूर्ण असणार आणि कशा प्रकारे तयारी झालेली आहे? सालाबादप्रमाणे बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व सहयोगी संस्था यांच्या माध्यमातून होणारे हे असे उपक्रम आहेत। 2010 साली भारतीताई देशमुख यांनी विराटनगर विभागाचं प्रतिनिधित्व केलं, तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सखी सोहळा हा जानेवारी महिन्यामध्ये आपण साजरा करतो। साधारणपणे विरार पश्चिम भोळिंजपर्यंत विभागातील सर्व स्त्रिया ह्या सखी सोहळ्याला उपस्थिती लावतात। नाविन्यपूर्ण कार्यक्रम, मग त्यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते। गेले 5-7 वर्ष आम्ही होम मिनिस्टर हा कार्यक्रम त्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे। बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेते क्षितिजदादा ठाकूर, या विभागाचे आमचे सर्वांचे आधारस्तंभ तथा संघटक सचिव अजीवजी पाटील, माजी सभापती तथा MCAचे माजी उपाध्यक्ष पंकजजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 3 वर्ष सखी सोहळ्यामध्ये होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमामध्ये आपण पैठणी ही देत आहोत। तर यावेळेला ती पैठणी 3ऱ्या वर्षी आम्ही 3 पैठण्या देणार आहोत। एक न देता 3 पैठण्या असणार आहेत आणि त्याच जोडीला लकी ड्रॉमध्ये एका लकी विजेत्या महिलेला आम्ही नथ देणार आहोत, की जी एक आपला महाराष्ट्रीयन समाजाचं किंवा मराठी माणसाचं एक मानबिंदू किंवा मानाचं प्रतीक असणार अशी ही नथ आहे, ती आम्ही देणार आहोत। विविध पूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। तर माझी सर्व भगिनींना विनंती आहे, खाली दिलेल्या लिंकवर आपण रजिस्टर करायचं आहे आणि सखी सोहळ्याला येण्यासाठी आपली सीट मोफत नोंदणी करायची आहे। तसेच 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या आपल्या विरार रनसाठी सुद्धा आम्ही एक लिंक तुम्हाला परत एकदा ही खाली देत आहोत, त्या लिंकवर रजिस्टर करायचं आहे। सर्व महिलांना तसेच सर्व स्पर्धकांना मोठ्या संख्येने रजिस्टर करण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत। तसेच येणाऱ्या 26 जानेवारी व प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय बांधवांना बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील व संपूर्ण बहुजन विकास आघाडी टीम यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।